गोवंश तस्करीच्या गुजरात पॅटर्नचा लोकशाही मराठीनं पर्दाफाश केलाय। मुंबईत गुजरातमधून गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। गुजरातमधून मुंबईपर्यंत अगदी बिनबोभाटपणे जनावरांची वाहतूक कशी होते हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। गुजरातमधून मुंबईत गोवंश तस्करी। लोकशाही मराठीकडून गोवंश तस्करीचा पर्दाफाश। गुजरातमधून गोवंश तस्करीनं पोलीसही चक्रावले। मुंबईच्या दहिसर पोलिसांनी पकडलेली ही जनावरं पहा। गोवंश तस्करी पोलिसांसाठी नवीन नाही, पण गोवंश तस्करीचा हा पॅटर्न पाहून पोलीस चक्रावले। कारण तस्करी करून आणलेले गोवंश चक्क गुजरातमधून आणले। ज्या वाहनांमधून जनावरांची तस्करी होत होती ती वाहनं गुजरात पासिंगची आहेत। ईद नंतर कत्तली करता ही जनावरं मुंबईत आणली होती। लोकशाही मराठीनं या तस्करीच्या गुजरात पॅटर्नचा पर्दाफाश केलाय। गुजरातचे खाण्याचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका विरोधी पक्ष नेत्यांनी केली आहे। गुजरात के खाने के दांत और देखने के दांत अलग है, ये वहाँ के व्यवसायी लोगों के। जर तुम्हाला या गुजरातच्या कडून गायी इकडे येत असतील तर यामध्ये गुजरात सरकारचा सुद्धा सहभाग आहे। गुजरात सरकारला सुद्धा इकडे गायी पाठवून तो धंदा करायचा आहे आणि त्यातून त्यांना चंदा वसूल करायचा आहे, हे स्पष्ट आहे। गुजरातमधून ही जनावरं आणली जात असताना गुजरात पोलिसांनी त्यांना कुठेही आडकाठी केली नाही, हे विशेष। काँग्रेसचे नेते सतेज पाटलांनीही या प्रकरणी गुजरात सरकारच्या कारभारासंदर्भात संशय व्यक्त केलाय। मला वाटतं यात सरकार मी म्हटलं तसं दुटप्पी धोरण आहे। दाखवायचं एक आणि नेमकं करायचं वेगळं, अशा पद्धतीचं सरकारचं धोरण आहे। फक्त भावनिक मुद्द्याला हात घालायचा, परंतु लॉजिकली त्या एंडमध्ये कुठलीही कारवाई करायची नाही, हे साधारणपणे धोरण दिसतं। गोवंश तस्करीत फार मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप सपा नेते अबू आझमी यांनी केला। या प्रकरणाची सीबीआई चौकशी करण्याची मागणीही आझमींनी केली है। गाय बैल जो है गोवा में कट रहा है, बंगाल में कट रहा है, और आप जाइए देश के बहुत सारे हिस्सों में जहां अलाउ है। ये कौन सा है? अगर गाय भगवान है, गाय की पूजा करते हैं, तो मैं समझता हूं पूरे देश में सख्ती के साथ पाबंदी होना चाहिए और इसकी सीबीआई इंक्वायरी कराई जाए। जो लोग करते हैं उनको सख्त सजा मिलना चाहिए। गोवंश हत्याबंदी कायदा करण्यात आलाय। हा कायदा मोडण्यात एक विशिष्ट समाज पुढे असल्याचा आरोप करण्यात येतोय, पण या तस्करी मागं एखादी यंत्रणा तर काम करत नाही ना, असाही संशय व्यक्त केला जातोय। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।